नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिलं, कालचे काही घटकावर आधारित टेस्ट होती, ती आपण नक्कीच सोडवली असेल. तर आज आपण आता जर सोडवली नसेल वीकली टेस्ट तर नक्की सोडवा. आणि आता आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी अ, जर आपण कालच्या टेस्टनुसार आपल्याला बरेच घटकांचं कव्हर या ठिकाणी केलेलं आहे. तरी त्या घटकांवर आधारित जी माहिती आहे ते आपण वाचलीच असेल. त्यामुळे ते सोडवत असताना जर समजा काही अडचणी आल्या असतील तर या पाठातील जे घटक आहेत त्यावरती आपण सराव करून त्याचे वाचन करून त्या टेस्ट सोडवावी, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी टेस्ट मधील बाबी लक्षात येतील आणि आपण नक्कीच त्यावरती विचार करून भविष्यात येणाऱ्या प्रश्नासाठी सराव करू शकता. यानंतर आपण जाऊया आजच्या घटकाकडे. तर आजच्या घटकाला समजून घेत असताना अगोदर पाहूया आपण की काल जे आपण टेस्ट दिली होती त्यामध्ये बऱ्याच जणांनी चांगली टेस्ट सोडवलेली आहे, परंतु काही जणांनी त्यावर म्हणजे कोणताच विचार केलेला नाही. तर ते देखील करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण वेळेच्या बरोबर चालू त्याच वेळेस आपण स्पर्धेमध्ये टिकू. जर आपली वेळ चुकली तर आपल्याला स्पर्धेमध्ये परिणामांना सामोरे जावं लागतं. तर आजच्या या घटकामध्ये आपण स्क्रीन शेअर करतो. तर आजचा घटक आपण सुरू करूया. आजचा घटक पाहत असताना स्क्रीन जर नाही दिसली तर नक्कीच किंवा आवाज नाही आला तर कळवा, म्हणजे माईक ऑन करून सांगा. त्या ठिकाणी आजचा या बालमानसशास्त्र विषयातील पेपर 1 मधला पुढचा घटक आहे आपला अध्ययन उपपत्ती, म्हणजे टीचिंग मेथड्स, लर्निंग अप्रोचेस. याचा अभ्यास करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. आता त्याची संकल्पना अगोदर समजून घेऊया. याचा अर्थ काय होऊ शकतो? तर अध्ययन उपपत्ती म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी किंवा शिकण्यासाठी वापरली जाणारी योग्य पद्धत किंवा योग्य योजना किंवा योग्य तंत्र, त्याला म्हणायचं अध्ययन उपपत्ती. म्हणजेच शिक्षक विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे शिकवणार आहेत किंवा विद्यार्थी कसे शिकणार आहेत याची दिशा दाखवणारी प्रणाली. आता ही प्रणाली मध्ये आपण काय काय अभ्यासू शकतो त्याचे महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी उद्देश म्हणजे शिक्षणाच्या उद्देशानुसार योग्य पद्धत निवडणे. जर त्याचा उद्देशच आपल्याला कळाला नाही तर आपण योग्य पद्धत निवडू शकणार नाही. यानंतर प्रक्रिया, कोणती पद्धत वापरली जाईल त्याचबरोबर हे देखील निवडणं खूप महत्वाचं आहे. याचं उदाहरण म्हणलं तर प्रात्यक्षिक पद्धत, चर्चासत्र, खेळ, प्रकल्प या पद्धतींचा यामध्ये समावेश होतो. तर विद्यार्थी केंद्रित ती अध्यापन पद्धती किंवा अध्ययन उपपत्ती असायला पाहिजेत, जेणेकरून या उपपत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वय, क्षमता आणि आवडीनुसार असायला पाहिजेत. जर एखाद्या विद्यार्थ्यावरती आपण त्याला आवडत नसलं, त्याच्या वयाची क्षमता तेवढी नसली आणि आपण त्यावरती त्याला बळेच देत राहिलो तर तो घेणार नाही. याचे उदाहरण म्हणजे आता आपण या क्लासला जमलो आहोत तर मी उगीच तुम्हाला दुसरंच काहीतरी सांगत बसलो तर तुमचं त्यामध्ये आवड राहणार नाही आणि तुमची आपली क्षमता किती आहे. आता आपण या ठिकाणी जमलो आहोत तर या टीईटी बद्दलच चर्चा करणं योग्य ठरेल. जर आपण इथं दुसऱ्याच विषयावर चर्चा करायला लागलो तर ते आपल्याला तुमच्या ज्ञानाच्या बाहेर जाईल आणि ते विद्यार्थ्याला आवडणार नाही, म्हणजेच विद्यार्थी केंद्रित होणार नाही. आणि प्रभावकारकता, शिकण्याचा अनुभव अधिक परिणामकारक आणि रोचक आणि अर्थपूर्ण असायला पाहिजेत. ज्या विद्यार्थ्याची शिकण्याची आवड आहे किंवा त्यांना शिकण्यासाठी उपलब्ध झालेली संधी त्यामध्ये प्रभाव करते का, या बाबी समजून घेऊन त्या ठिकाणी
त्या पद्धतीची निवड केली गेली पाहिजेत. यानंतर प्रकार कोणते, तर उपदेशात्मक लेक्चर मेथड, म्हणजे शिक्षक माहिती देतो आणि विद्यार्थी ऐकतात, हे त्यामधला पहिला प्रकार आहे. दुसरा आहे प्रयोगात्मक, यामध्ये प्रॅक्टिकल, शिक्षक प्रत्यक्ष करून दाखवतो आणि विद्यार्थी अनुभव घेतात. यानंतर तिसरा मुद्दा आहे सक्रिय सहभाग, प्रत्यक्ष ज्यावेळेस विद्यार्थी त्या वर्क मध्ये सहभागी होतात, ऍक्टिव्हिटी बेस्ड किंवा ग्रुप वर्क म्हणतो आपण याला, त्यात विद्यार्थी स्वतःहून समूहात सहभागी होतात आणि काम करून शिकतात. याचे उदाहरण म्हणजे समजा आपल्याला दिवाळीमध्ये आकाश कंदील बनवायचे तर प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतला आणि त्यांना ती कृती करायला लावली, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची तर भर पडतेच, प्रत्येक गोष्ट कशी करायची, त्याचबरोबर माझ्यामध्ये काय नवीन संकल्पना असतील, मी किती नवीन वेगळं मांडू शकेल, हे विद्यार्थ्यांमधली कल्पना शक्ती बाहेर येते आणि तो त्यामध्ये सक्रिय सहभाग होतो आणि मग त्यामध्ये परिणामकारक अध्ययन व्हायला आपल्याला मदत होते. यानंतर संकल्पनात्मक बाब आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजेच जर ती अध्ययन करत असताना विद्यार्थ्यांमध्ये काही गोष्टींमध्ये अडचणी आले, तर त्याने इतरांबरोबर चर्चा करून, शिक्षकांशी संवाद साधून किंवा आपले मुद्दे मांडून त्या ठिकाणी ती प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही, तर त्यामध्ये ज्ञानात वाढ होत नाही आणि त्याची जी भूक आहे, ज्ञानाची भूक आहे, त्या ठिकाणी त्याला प्राप्त त्याचा होणारा विकास आहे, तो कुठेतरी थांबतो. त्यासाठी विचारपूर्वक आणि चर्चेतून शिकणं खूप गरजेचं आहे. यासाठी महत्वाचे मुद्दे असे आपण मांडू शकतो किंवा सांगू शकतो, की बालकाचे वय, अनुभव आणि आवड लक्षात घेऊन पद्धत निवडणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाचा उद्देश साध्य करणे हे देखील प्रमुख आहे. त्यानंतर याची अध्ययन उपत्तीची व्याप्ती पाहत असताना त्याच्या सीमा देखील आपण समजून घेऊया. अध्ययन उपपत्तीची व्याप्ती म्हणजे शिक्षण प्रक्रियेत कोणत्या ठिकाणी, कोणत्या प्रकारे, कितपत प्रभावी या पद्धती वापरल्या जाऊ शकतात, हे त्या ठिकाणी समजलं पाहिजे. तर थोडक्यात विद्यार्थ्याच्या ज्ञान, कौशल्य, वृत्ती आणि अनुभव वाढवण्यासाठी कोणत्या उपपत्ती कुठपर्यंत लागू होऊ शकतात हे समजणं गरजेचं आहे. आता आपल्याला जर खालच्या वर्गाला, पहिली दुसरीच्या वर्गाला, म्हणजेच बालगटाला एकदम शाळेत आलंय, त्याला जर एखादी गोष्ट शिकवायची आहे, तर आपण त्या ठिकाणी त्याचं ज्ञान किती असणार आहे, त्यासाठी कौशल्य काय वापरू शकणार आहेत, त्याची वृत्ती कशी असणार आहे, त्याला अनुभव काय देऊ शकतो, या निवडू शकतो. जर आपण तिथं साहित्याच्या आधाराने त्याला अध्यापन करणे हा ऑप्शन निवडला, तर आपण प्रभावी अध्ययन पद्धती आहे असं म्हणू शकतो. परंतु तेच गोष्ट करताना 6वी, 7वी, 8वीच्या मुलांना जर आपण या प्रॅक्टिकलद्वारे, म्हणजेच अक्षरांची ओळख त्या ठिकाणी करून द्यायची, तर ती पद्धत निवडली तर ती योग्य ठरणार नाही. म्हणजेच यातील महत्वाचे मुद्दे म्हणजे सर्व वयोगटासाठी लागू होते, म्हणजे बालवयातील, किशोरवयीन, तरुण किंवा प्रौढ या सर्व वयोगटातील शिक्षण प्रक्रियेत उपपत्ती वापरली जाऊ शकतात. त्याचबरोबर विविध विषयांसाठी उपयुक्त कोणताही विषय घ्या, आपला अध्यापनासाठीचा किंवा अध्ययनासाठीचा, त्या सर्व विषयांसाठी, भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, समाजशास्त्र, त्याचबरोबर जे काय आणखीन दुसरे कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, यासाठी ही अध्ययन उपपत्ती ही सर्व विषयासाठी वापरता येते. सर्व शैक्षणिक उद्दिष्टांसाठी ज्ञान, कौशल्य, वृत्ती, मूल्ये, म्हणजेच यांचा वापर होतो. सर्व शैक्षणिक परिस्थितीमध्ये, म्हणजेच वर्ग खोल्यात असन अध्यापन तरी वापरले जाते, प्रयोगशाळेत असला तरी वापरले जाते, खेळाच्या मैदानात असला तर आपण तरी देखील या अध्ययन उपपत्तीचा वापर केला जातो. त्याचबरोबर समूह चर्चेत जरी आपण असलो तरी अध्ययन उपपत्तीचा वापर त्या ठिकाणी करण्यात येतो. अभ्यास केंद्रित, स्टुडंट सेंटर्ड आणि शिक्षक केंद्रित, टीचर सेंटर्ड दोन्ही पद्धतींसाठी उपपत्ती विद्यार्थ्यांचे सक्रिय सहभाग आणि अभ्यास केंद्रित शिकणे तसेच शिक्षकाद्वारे मार्गदर्शन या दोन्हीमध्ये वापरली जाऊ शकते आणि म्हणून त्याचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजेत. अध्ययन उपपत्तीची काही उद्दिष्टे आपल्याला सांगितलेली, तर ती उद्दिष्टे आपण समजून घेऊया. तर ती उद्दिष्टे अशा प्रकारे आहेत. तर उद्दिष्टे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रभावी, अर्थपूर्ण आणि सखोल शिक्षण मिळावे याची खात्री करणे, ही उद्दिष्ट आहे आपलं. त्यातलं महत्वाचं उद्दिष्ट आपण पाहूया, की ज्ञानाची वाढ करणे. जर आपण पसायदान हे शिकवतोय, तर त्या पसायदानाला आपण त्याचं तथ्य सांगितलं पाहिजे, की विद्यार्थ्यांना नेमकं काय आहे, त्याचं संकल्पना सांगितली पाहिजे, त्याचे नियम सांगितले पाहिजे, की ज्ञानेश्वर माऊलींचं कसं घडलं होतं किंवा काय घडलं होतं.
किंवा त्यासाठी काय नियम आहेत, आपण काय नियम पाळले पाहिजेत आणि त्यानंतर तत्व कोणती तर ही देखील आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. जर जमलं तर त्याच्या मागचं आणि पुढचं थोडक्यात त्याला सांगून त्याच्या ज्ञानामध्ये वाढ करणं खूप गरजेचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवत आहोत आपण आणि मग आपण समजा प्रतापगड हे धडा शिकवतोय तर प्रतापगडाच्या जेवढं आपल्या पुस्तकमध्ये दिलंय तेवढंच न सांगता त्यापेक्षा जो अचूक इतिहास आहे मागचा आणि पुढचा म्हणजेच प्रतापगडाला अफजल खान येण्यापूर्वी काय झालं आणि प्रतापगडावरती अफजल खान येत असताना इतर काय घडामोडी झाल्या हे देखील वर्णन करणं गरजेचं आहे. ते या ठिकाणी यात येतं. तर कौशल्य निर्माण करणे हा दुसरा मुद्दा आहे. स्किल डेव्हलपमेंट म्हणजेच लेखन, गणना, प्रयोग, निरीक्षण, निर्णय घेणे यासारखी कौशल्य त्यामध्ये विकसित करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर तिसरा मुद्दा आहे वृत्ती आणि मूल्य वाढवणे. इफेक्टिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे सदाचार, सहकार्य, जबाबदारी, स्वावलंबन यासारख्या मानसिक वृत्तीला प्रोत्साहन देते. वृत्ती आणि मूल्य वाढवणे. घरामधल्या एखाद्या व्यक्तीने आपल्याला घर आपल्या जबाबदारीवरती ठेवलं तर आपण काय केलं पाहिजे? गल्लीमध्ये किंवा शेजारी असतील त्यांना आपण किंवा मित्र आहेत त्यांना आपण सहकार्य कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्या बाबी या घटकातून आपल्याला समजतात. त्याचबरोबर सक्रिय सहभाग असायला पाहिजे. विद्यार्थी हा स्वतः शिकण्याची प्रक्रिया अनुभवून आत्मविश्वास वाढू शकतो. समजा झाडावर चढणे हे त्याला शिकायचंय तर तो प्रत्यक्ष ती ऍक्टिव्हिटी केली त्यांनी त्यात सहभागी झाला तर त्याला कळेल की झाडावर चढण्यासाठी कोणकोणत्या बाबी आपण केल्या पाहिजेत आणि ज्यावेळेस तो प्रत्यक्ष त्यामध्ये सहभाग घेतो त्यावेळेस त्याला एक वेळेस पडेल, अपयश येईल, 2 वेळा अपयश येईल, पण तिसऱ्या वेळेस तो त्यामध्ये यशस्वीच होतो. आणि 5वा मुद्दा आहे सर्जनशीलता आणि समस्यापर्यंत पोहोचणे. क्रिएटिव्हिटी अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजेच नवीन संकल्पना आणि संशोधन आणि त्यांचं समस्यांचं समाधान शिकवणं खूप गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे शिकण्याची रुची निर्माण करणे. मोटिवेशनल अँड इंटरेस्ट म्हणजेच अभ्यासात उत्सुकता निर्माण करून शिकणे आणि आनंददायी करणे. जर समजा एका वर्गात आपण काही गोष्टी शिकवतोय तर त्या गोष्टी शिकवत असताना त्या विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी वातावरण निर्मितीसाठी वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण वर्गात घेतल्या पाहिजेत. जर आपण ऍक्टिव्हिटी घेतल्या वेगळ्या तर विद्यार्थ्यांना त्यामध्ये स्वारस्य निर्माण होतं, आवड निर्माण होती, रुची निर्माण होती आणि त्या अभ्यासामध्ये जास्त उत्सुक तयार होतात आणि आनंददायी वातावरण तयार होतं. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे अध्ययन उपपत्तीची वैशिष्ट्य कोणती इथं तर ते आपण थोडक्यात समजून घेऊया. त्यामध्ये उद्दिष्टाभिमुख गोल ओरिएंटेड म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपपत्ती निवडली जाते. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य आहे की विद्यार्थी केंद्रित असायला पाहिजे. तर विद्यार्थी केंद्रित शिकणारा असतो. शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका बजावतो. आपण जे सध्या आता शासनाच्या ध्येय धोरणानुसार वर्गामध्ये देखील आपण प्रत्यक्ष रटाळवाने अध्यापन करण्यापेक्षा विद्यार्थ्याला उद्युक्त करून आपण त्यांना कितपत प्रेरित करतो आणि तो विद्यार्थी स्वतःहून किती शिकतो यावरती त्याचं शिकणं अवलंबून असतं. म्हणून या ठिकाणी फक्त शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची भूमिका असते. त्या ठिकाणी जिथं विद्यार्थी अडेल तिथं त्याला मार्गदर्शन करणे आपलं काम आहे. परंतु तिसरा जो मुद्दा आहे सक्रिय सहभाग या ऍक्टिव्हिटीमध्ये मुलाने स्वतः सहभागी होणं खूप गरजेचं आहे. अर्थात ही उपपत्ती अध्ययन उपपत्ती विद्यार्थी अनुभवातून शिकतात. फक्त ऐकणारे नाहीत. जर समजा कीर्तन चालू आहे महाराज कीर्तन सांगतायत आणि बाकी जे जमलेले आहेत ते कीर्तन ऐकतात असं होणार नाही. म्हणजे सक्रिय त्याने त्यात सहभागी झालं पाहिजे. उदाहरण सांगायचं झालं तर एखादा विद्यार्थी प्रॅक्टिकल करण्यासाठी रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत आहे. तो प्रत्यक्ष त्यातली काचेची नळी हातात घेऊन त्यात लिक्विड कोणतं टाकायचं, त्यात किती प्रमाणात टाकायचं, त्यामध्ये आणखीन मिश्रण कसं तयार करायचं किंवा त्या ठिकाणी त्याला पुढची कृती कोणती करायची हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तो त्यामध्ये त्याचा विकास झालेला आपल्याला जाणून येणार नाही किंवा ते अध्ययन परिणामकारक झालेलं आपल्याला समजणार नाही. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे अर्थपूर्ण अनुभवांवर आधारित असायला पाहिजे. तर ते जे आपण अध्ययन करतोय जे शिकतोय ते एक्सपिरियन्स बेस्ड असायला पाहिजे. अगोदर काहीतरी त्याचं शिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून घडलं पाहिजे त्याला म्हणजे प्रयोग आणि उदाहरणांवर आधारित ते शिक्षण असायला पाहिजेत. अशा पद्धतीने आपण जर शिकलो तर आपल्याला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होतं आणि आपण लगेच पुढे जातो. लवचिक आणि अनुकूलनीय म्हणजेच वय, क्षमता, विषय, अभ्यासक्रम आणि परिस्थितीनुसार लवचिकता असायला पाहिजे. तर हे
वयानुसार आपण बदलला पाहिजे. समजा शहरातला विद्यार्थी आहे, चांगला कॉन्व्हेंट स्कूल मधला आहे, त्याला काय दुसरं कुठला विषय माहित नाही, त्याला कुठला त्रास माहित नाही, त्याला म्हणलं की पुस्तकं सगळी त्याच्यासमोर हजर येतं, त्याच्यामध्ये एक वेगळी परिस्थिती असेल. आपण जर समजा अभ्यासक्रम सीबीएसईचा आहे, स्टेटचा आहे की आयसीएसईचा आहे, ह्यानुसार देखील लवचिकता आपल्याला ठेवता आली पाहिजे. त्यानंतर विषय कोणते येतं, समजा आता मला गणिताचा अभ्यास करायचा आहे, तर काय नाही, गणिताची बेल झाल्याशिवाय आपण गणिताचा अभ्यास करायचा नाही, असं प्रकारचं वातावरण न ठेवता त्यातली क्षमता पाहून, त्याचं वय पाहून, त्याचं विषयाबद्दलची गुढी आवड किंवा सवड पाहून त्या ठिकाणी आपल्याला बदलता आलं पाहिजेत. यानंतर 6वा मुद्दा आहे सर्जनशीलता आणि विचार वाढवणारी, म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये नवीन कल्पना, नवीन विश्लेषण किंवा समस्या सोडवण्याची संधी त्या ठिकाणी त्यांना मिळते आणि त्याचं त्यांना सोनं करता आलं पाहिजे. अर्थात ज्या विद्यार्थ्यांमध्ये हे ज्ञान प्राप्त असतं ते विद्यार्थी त्याचा पुरेपूर वापर करतात, परंतु त्यासाठी त्याचा सर्व क्षेत्रातील विकास होणं खूप गरजेचं आहे. अर्थात सर्व समावेशक असायला पाहिजे, म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह, म्हणजेच ज्ञान, कौशल्य, वृत्ती यांचा या ठिकाणी समावेश होतो. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. त्यामध्ये अध्ययन उपपत्तीचे काही सिद्धांत या ठिकाणी आपण पाहूया. त्यामधला पहिला सिद्धांत आहे ज्ञानाच्या उद्दिष्टानुसार महेश सर, आवाज येतोय का? महेश सर, तुमचं माईक ऑन झालं. एक जण सांगा, आवाज आणि स्क्रीन दिसते का? पुजारी सर, स्क्रीन पण दिसते सर. ओके ओके, चालतंय. चालू बरोबर आहे ना सगळं? हा, चालू करा सर. ओके, चालतंय. माईक बंद करा. ओके, चालतंय. पुढे ठेवू आपण चालू. यामध्ये सर्जनशीलता आणि विश्लेषण वाढविणे, म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ ऍक्टिव्हिटी अँड क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये नवीन विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची संधी मिळायला पाहिजे. तर समजा वर्गामध्ये आपण एखाद्या एक टास्क दिलाय त्यांना की परिसरातील सर्व झाडांची नावे शोधून काढा. त्या ठिकाणी त्यांना नवीन कल्पना वाटते, ही छोटा उपक्रम आहे, परंतु त्याला त्यासाठी काय करावं लागेल, तर परिसरातली झाडे पाहावी लागतील. आता त्याला समस्या काय येते की बाहेर मी जावं लागेल, तर त्यांना सुट्टीच्या कालावधीत मुले इतरत्र फिरण्यापेक्षा असे छोटे उपक्रम दिले तर त्यांना नवीन विचार त्यांच्या समोर जातील आणि त्यामध्ये त्यांना येणाऱ्या समस्या, म्हणजेच झाडांची नावे माहित नाहीत तर ते त्या निमित्ताने झाडांची नावे संकलित करतील आणि त्यांच्याकडे त्या ज्ञानाचा संग्रह होण्यासाठी आपल्याला उपयुक्त पडेल. आता यानंतर काही शास्त्रज्ञांनी मते मांडलेली तर त्यांची मते आपण जाणून घेऊया की त्यांच्या मतानुसार काय काय सिद्धांत आहेत. तर काही शास्त्रज्ञांच्या मते, जॉन डुईच्या मते की शिक्षण अनुभवांवर आधारित असावे. बरोबर आहे त्यांचं, अनुभवांवर आधारित असावं. अगोदर देखील पहिल्या मुद्द्यांमध्ये आपण पाहिलं की शिक्षण हे अनुभवांवर आधारित असावं. विद्यार्थी सक्रिय शिकतात तेव्हा ज्ञान अधिक प्रभावी होतं. ज्यावेळेस स्वतःहून त्यामध्ये सहभागी होतात त्यावेळेस त्यांना, आता या टीएटीच्या पाठामध्ये आपण स्वतःहून सहभागी झालात तर आपलं ज्ञान हे प्रभावी होत आहे, म्हणजे आपल्या लवकर लक्षात येत आहे, आपल्याला समजतंय. जर काय एखादा भाग नाही समजला तर त्यावरती आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात ती अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया ही परिणामकारक झाल्याचे आपल्याला जाणवते. यानंतर जीन पियाजेच्या मते बालकांच्या वय आणि मानसिक विकासानुसार उपपत्ती निवडावी. ती जी अध्ययन अनुभव द्यायचा आहे त्याची जी उपपत्ती निवडायची त्यांच्या वय आणि मानसिक विकासानुसार निवडावी. ते बरोबर आहे. शिकणे म्हणजे चिंतन, निरीक्षण, अनुभव यावर आधारित प्रक्रिया. शिकणे म्हणजे काय नेमकं, तर समजून घेणे, निरीक्षण करणे, त्यावर चिंतन करणे आणि अनुभवाद्वारे त्यावर आधारित प्रक्रिया करणे. म्हणजे समजा मी शाळेमध्ये सरांनी बेरीज शिकवली मला, तर ते बेरजेचं मी दृढीकरण केलं घरी आल्यावरती. मी निरीक्षण केलं की 15+7 केल्यावरती काय होतं, 7 कुठं मांडायचं, 15 मध्ये 5च्याच एककाच्या खाली 7 मांडायला पाहिजे. तर मी इकडं मांडलं 1च्या खाली आणि बेरीज करून बघितलं माझं चुकतंय, म्हणजेच माझं दृढीकरण झालं. मी सतत त्यावरती थोडं चिंतन केलं आणि याचा अनुभव म्हणजे मी बाजारात गेल्यानंतर
एक 5 रुपयाची 3 बिस्किट पुढे घेतले आणि 7 रुपयाचा एक पेन घेतला तर माझी किती होईल याचं कॅल्क्युलेशन करण्याची क्षमता माझ्यामध्ये प्राप्त झाली आणि त्याचा वापर मी त्या ठिकाणी माझ्या अनुभवात केला. लेव वायगोत्स्कीच्या मध्ये शिक्षणात सामाजिक सहभाग आणि मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं. म्हणजे जर सामाजिक सहभाग नाही घेतला तर एकलकोंडी मुलं बनल्याचे आपण पाहतो आणि त्याला मार्गदर्शन देखील तशाच पद्धतीने केलं गेलं पाहिजे. तर जर त्याला मार्गदर्शन करण्यात आलं नाही तर त्या विद्यार्थ्यामध्ये सामाजिक विकास झाला नाही किंवा होत नाही असं आपण म्हणू शकतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे किंवा शास्त्रज्ञ आहे F.F. फ्रोबेल यांच्या मते खेळ आणि क्रियाशील अनुभवांद्वारे शिकणे महत्वाचे आहे. आता पहा, पाठीमागं आपल्याला आलं होतं ज्ञानरचनावाद, त्यामध्ये आपण जास्त साहित्याचा वापर करून अध्यापन करत होतो. तर या ठिकाणी जास्तीत जास्त साहित्य जर वापरलं तर परिणामकारक आणि चिरकाल टिकणारं ज्ञान त्यामध्ये प्राप्त होतं. म्हणजेच कृतीशील शिक्षण ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ते ज्ञान आपल्या जीवनात किंवा आपल्या ज्ञानात जास्त चिरकाल टिकतं असं शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यापैकीच एक आहेत F.F. फ्रोबेल. त्यानंतर बालकांचा स्वाभाविक विकास आणि सर्जनशीलता प्रोत्साहित केली पाहिजे. आता त्याचा स्वाभाविक विकास जो आहे त्यामध्ये आणि सर्जनशीलतेमध्ये प्रोत्साहन येईल किंवा प्रोत्साहन दिलं जाईल अशा प्रकारच्या उपक्रमांचा समावेश आपण आपल्या अध्यापनामध्ये केला गेला पाहिजे. तर जर त्यांना सर्जनशीलता आणि स्वाभाविक विकास होत नसेल तर ती मुलं आहे त्या टप्प्याला आहे त्यानुसार कृती करतात आणि तेवढंच ज्ञान प्राप्त करतात. एबी हॉलच्या मते अध्ययन उपपत्ती विद्यार्थ्यांच्या अभ्यास कौशल्य आणि वृत्ती यांचे समन्वय साधायला हवीत. म्हणजे ज्यावेळेस एखादी अध्ययन उपपत्ती आपण निवडतो त्यांचा समन्वय साधता आला पाहिजे. तर अभ्यास काय आपला, आपल्याकडे कौशल्य कोणती कोणती, तर आपली वृत्ती काय असणार आहे याचं भान त्याच्यामध्ये प्राप्त होऊन त्या सर्वांमध्ये थोडक्यात म्हणायचं तर समन्वय साधता आला पाहिजे. तर म्हणजे त्यांना एकत्रित बांधता आलं पाहिजे. माझा अभ्यासाचा वापर मी कौशल्यामध्ये करेल, कौशल्याचा वापर मी वृत्तीमध्ये करेल आणि त्यामध्ये विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेल. आता या अध्ययन उपपत्तीवर आधारित काही प्रश्न आहेत त्याचा आपण सराव करूया. अध्ययन उपपत्तीचा मुख्य उद्देश काय आहे? तर फक्त ज्ञान घेणे का किंवा ज्ञान देणे का? नाहीये. तर ज्ञान, कौशल्य, वृत्ती यांचा समन्वय साधणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे किंवा उद्देश आहे. यानंतर जॉन डुईच्या मते शिकणे सर्वोत्तम कसे होते? व्याख्यानाद्वारे होतं का? नाही होत. तर प्रत्यक्ष आणि अनुभवातून. या ठिकाणी दुसरा पर्याय आपला योग्य आहे. लिखित नोट्सद्वारे तर नाही होत आणि परीक्षणाद्वारे सुद्धा नाही होत. तिसरा प्रश्न आहे कुठल्या सिद्धांतावर आधारित? त्या ठिकाणी उपपत्तीमध्ये शिक्षक मार्गदर्शक असतो आणि विद्यार्थी सक्रिय असतो. वायगोत्स्कीचा सिद्धांत, पियाजेचा विकासात्मक सिद्धांत, फ्रोबेलचा खेळ सिद्धांत की हॉलचा समन्वय सिद्धांत? तर वायगोत्स्कीचा सिद्धांत यामध्ये विद्यार्थी सक्रिय असतो आणि शिक्षक मार्गदर्शक असतो. त्या ठिकाणी अध्ययन उपपत्तीची व्याप्ती सर्व वयोगटासाठी आहे, कारण सर्व विद्यार्थ्यांना एक समान शिकवावं लागतं का? नाही. तर वयानुसार उपपत्ती बदलता येऊ शकते हे याचं मुख्य उत्तर आहे. शिक्षकाला सोपं असतं म्हणून का? नाही. तर अभ्यासक्रम कमी असतो म्हणून किंवा कमी करतो म्हणून तसं देखील नाही. त्या ठिकाणी आपल्याला वयानुसार उपपत्ती बदलता येऊ शकते. यानंतर पाचवा प्रश्न आहे विद्यार्थी केंद्रित उपपत्तीत मुख्य घटक कोणता आहे? तर शिक्षकाचं व्याख्यान आहे का? नाही. तर विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग खूप महत्वाचा आहे. त्यांनी जर सहभाग झाला नाही तर त्याचं मन लागणार नाही. मन नाही लागलं तर आपण कितीही करा तर त्यामध्ये ते जाणार नाही आणि ते नाही गेलं ज्ञान त्याच्यापर्यंत नाही मनापर्यंत पोहोचलं तर तो स्वयं म्हणजे त्याचं मन इथं राहील आणि विचार बाहेर जाते असं राहील आणि त्या परिणामकारक अध्ययन होणार नाही. अध्ययन परिणामकारक होणार नाही. यानंतरचे वेगळे प्रश्न आपण पाहूया. त्यामध्ये पुढचा प्रश्न आहे नकारात्मक असलेले काही प्रश्न आहेत. तर अध्ययन उपपत्तीचा मुख्य उद्देश फक्त मनोरंजन करणे आहे का? तर हे मनोरंजन करणे हे प्रश्न आहे.
तर हे योग्य आहे का? नाही आहे. त्या ठिकाणी अयोग्य आहे. म्हणजेच बी हा ऑप्शन आहे. जॉन डुईच्या मते अनुभवाशिवाय सर्वोत्तम शिकणे नाही. जॉन डुईच्या मते अनुभवाशिवाय सर्वोत्तम शिकणे नाही. वायगोत्सीच्या मते शिक्षक फक्त माहिती देणारा असावा, मार्गदर्शक नको. तर तसं नाहीये. या ठिकाणी अयोग्य आहे. म्हणजेच हे जे वाक्य आता आपण वाचलं तर ते चुकीचं होतं. अध्ययन उपपत्तीची व्याप्ती फक्त शाळेतच होते का? तर तसं देखील नाही. अध्ययन उपपत्तीची व्याप्ती सगळीकडेच होत असते. त्या ठिकाणी म्हणून त्याला अयोग्य आहे. पाचवा मुद्दा आहे विद्यार्थी केंद्रित उपपत्तीत शिक्षकाला पूर्ण नियंत्रण असणे आवश्यक आहे. म्हणजेच अयोग्य आहे. या ठिकाणी या पर्यायाला आपण निवडतो. त्यानंतर 6वा प्रश्न आहे पियाजेच्या मते वय आणि मानसिक विकास विचारात न घेता शिकवणे योग्य आहे. तर त्याचा पर्याय देखील अयोग्य आहे. म्हणजेच बी हा पर्याय आपण निवडतो. म्हणजेच काय पियाजेच्या मते वय मानसिक विकास विचारात न घेता शिकवणे तर न घेता दिलंय. म्हणून आपण थोडस विचारपूर्वक पर्याय निवडला पाहिजे. तर या न घेताला खूप महत्व आहे. तर विचारात घेऊन आपण त्या ठिकाणी अध्यापन केलं पाहिजे. त्या विचारात घेऊन शिकवलं पाहिजे असं या ठिकाणी आहे. उपपत्तीत सर्वसमावेशकता म्हणजेच फक्त कौशल्य विकसित करणे होय का? हे देखील चुकीचं आहे. सर्वसमावेशक म्हणजे सर्वच कौशल्यांचा, सर्व बाबींचा, सर्व वृत्तींचा त्या ठिकाणी विकास करणे गरजेचे आहे. 8वा मुद्दा आहे सक्रिय सहभागात विद्यार्थी फक्त ऐकतो, करता काही येत नाही, करता काहीच करत नाही असं आहे का? तर तसं पण नाही. त्या ठिकाणी बी हा ऑप्शन येतो अयोग्य आहे या ठिकाणी. म्हणून थोडं प्रश्न वाचताना जरा अचूक वाचा. प्रश्न बरोबर वाचला की आपल्या लक्षात येते. अनुकूलता म्हणजे शिक्षक सोयीसाठी पद्धत बदलणे. हे देखील अयोग्य आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण घेऊया. सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपपत्तीची गरज नाही. म्हणजे सगळे निगेटिव्हच आहेत पहा. अयोग्य आहे. म्हणजे ह्या प्रश्नातील वाचन आपण जर बरोबर केलं तर आपण अचूक उत्तराकडे जातो. अन्यथा प्रश्न फिरवणारा असल्यामुळे आपण त्या ठिकाणी उत्तर चुकीचे निवडतो. यानंतरचा एक एवढा शेवटचा प्रश्न घेऊया. प्रोबेलच्या मते बालकांना फक्त नियम शिकवणे पुरेसे आहे का? तर ते देखील अयोग्य आहे. अशा या सर्व प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण केलाय. तर आणखीन जे सराव पाहिजे ते आपण त्या ठिकाणी स्टडी मटेरियल मधल्या डाटावरती जाऊन सराव करावा आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला तर आपल्याला अनेक वेगवेगळे प्रश्न किंवा शब्द आपल्या किंवा त्यांचे पर्याय आपल्या नजरेसमोरून जातील आणि नक्कीच सराव होईल अशी आपणास विनंती. तरी कालच्या भागात आपण जे टेस्ट दिली होती त्या टेस्ट मध्ये साधारण वीकली टेस्ट पाहूया आपण. तर त्यामध्ये बऱ्याच जणांनी टेस्ट सोडवली. तर ते एकूण आहेत 10 जण. 10 जणांपैकी मनीषाताईंनी 95 मार्क मिळवले तर त्यांचं अभिनंदन. गणेश सरांनी 94 मार्क मिळवले त्यांचं देखील अभिनंदन. आणि रोहिदास सरांनी रोहिदास मारुती खोंडावले यांनी त्या ठिकाणी 90 मार्क मिळवले तर त्यांचं सुद्धा अभिनंदन. तर अशा या सर्वांचं अभिनंदन आहे. तर बाकी आपण जे आहोत जवळपास मला वाटतंय 15 काहीतरी आहेत. 15 नाही 17 आहेत. तर 17 जणांनी टेस्ट सोडवणं गरजेचं होतं. तर नाही सोडवली तर उर्वरित जणांनी सोडवा. म्हणजेच पुढं जास्त प्रश्नांचा लोड आपणावर येणार नाही. तर अशा प्रकारे आजच्या घटकाचा आपण सराव केलाय. तर उर्वरित त्या ठिकाणी जाऊन आपण सराव करू शकता. जर काही चर्चा करायची असल्यास आपण करूया. बोला.